हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओत स्वागत करतो। एक वेगळाच व्हिडिओ बनवतो आहे। बऱ्याच लोकांनी खूप सारे कमेंट केले। तो एक मागे व्हिडिओ बनवलेला होता 2-3 महिन्याआधी, मी इंग्रजी कसा शिकलो, आणि तो व्हिडिओ खूप चालला, म्हणजे जवळपास 1,80,000 लोकांनी पाहिला आणि जवळपास 1,000 कमेंट्स आहेत त्याच्यावर, आणि प्रत्येक कमेंट्सचं उत्तर देणं हे पॉसिबल नसतं। त्याच्यामुळे मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्ही इंग्रजी कशा प्रकारे शिकू शकता, किंवा तुम्ही इंग्रजी बोलणं, त्याच्यानंतर शब्दसाठा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करू शकता त्याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर बाकीचे जे व्हिडिओज आहेत, म्हणजे जे आता मी चायनाची सिरीज करतो आहे, ती सिरीज डिसेंबरपर्यंत कंटिन्यू राहील, आणि मग जानेवारीपासून एक दुसरी सिरीज सुरू करतो आहे। म्हणजे मी नवीन ट्रॅव्हल प्लॅन करतो आहे, तर त्याच्यानंतरच तुम्हाला नवीन सिरीज पाहायला मिळेल। तर या व्हिडिओमध्ये हा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आजच पाहायला मिळेल। तर या व्हिडिओला मी इथून स्टार्ट करतो आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला आताच लाईक करून द्या, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर ते पुस्तक जे होतं, ते पुस्तक मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही त्या पुस्तकाचं नाव काय। तर मी ते पुस्तकाचं नाव, मी तुम्हाला पुस्तकच दाखवतो। तर हे ते पुस्तक आहे, इंग्रजीमध्ये बोला पटकन बाय सलाम चाऊस। सलाम चाऊसचे बरेच पुस्तकं आहेत। हा एक पुस्तक, आणि दुसरं एक पुस्तक जे होतं मी जे वापरलं, शब्दांवर प्रभुत्व मिळवा, असे 2 पुस्तकं मी सलाम चाऊसचे वापरलेले होते। तर हे सलाम चाऊसचं पुस्तक मी किती वर्ष आधी वापरलं, जवळपास 8 वर्ष आधी वापरलं। तर हे सलाम चाऊसचं पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल? तुम्हाला सलाम चाऊसचं पुस्तक एकतर तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल, किंवा तुम्ही एखाद्या बुक डेपोमध्ये, एक चांगलं बुक डेपो असेल ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं मिळतात, त्या ठिकाणी हे बुक तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो। आणि हा व्हिडिओ कोणासाठी आहे हे सुद्धा मी आताच सांगून देतो, नाहीतर बरेच लोक येतील आणि खाली कमेंट करतील की आला मोठा शहाणा म्हणून तुम्हाला हा इथे सांगतो आहे। तर हा व्हिडिओ मित्रांनो, जे लोक ज्यांची इंग्रजी बिलकुल वीक आहे, ज्यांना इंग्रजी शिकायची आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। हा व्हिडिओ अशा लोकांसाठी नाही की जे इंग्रजी मीडियमचे आहेत, जे स्वतःला अतिशय हुशार समजतात, जे स्वतःला समजतात की मला इंग्रजी खूप चांगली येते, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाही। तर कृपया करून त्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये आणि फालतूचे कमेंट्स करू नये, ही माझी एक विनंती आहे। तर आता या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगतो। बऱ्याच लोकांनी मला विचारलं की दादा हे पुस्तक वाचायचं कसं? तर आता जेव्हा तुम्ही सुरू करता, कोणतेही पुस्तक आपण सुरू करतो ना, तर आपण त्या पुस्तकाचं ना म्हणजे कोणी जरी एखादं पुस्तक वाचायला घेतं, तर ते काय करतं की डायरेक्ट त्या चॅप्टरपासून सुरू करतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे पहिलं जे चॅप्टर आहे ते मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे टेन्सेस, साधे काळ, म्हणजे ज्याला म्हणतात वर्तमान काळ, त्याच्यानंतर भविष्यकाळ, भूतकाळ। तर हे काळ याच्यामध्ये दिले आहेत, एकूण 3 काळ आहेत, ठीक आहे। आणि मग त्याचे वेगवेगळे त्यांनी भाग केलेले आहेत। तर ते भाग जे आहेत, ते हे जे सुरुवातीचे जे 3-4 चॅप्टर आहेत, म्हणजे जे काळ आहेत, आणि त्याचे सबटाईप्स आहेत, काळाचे सबटाईप्स हे खूपच इम्पॉर्टंट आहे, इंग्रजी बोलण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। पण सुरुवातीलाच आपण ह्या गोष्टी स्किप करतो, आणि आपल्याला वाटतं की आपण पुढे जाऊन शिकूया, पण ते कधीच होत नाही। म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आता जर सुरुवात करत असाल तर तुम्ही काळापासूनच सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी सेंटेन्स फॉर्मेशन, म्हणजे वाक्य कसे बनवायचे हे तुम्हाला या पुस्तकातून व्यवस्थित प्रकारे समजेल। आता इथे हा पुस्तक जेव्हा तुम्ही ओपन करता, तर सुरुवातीला जे मराठीत दिलेलं आहे, तर इथे तुम्ही इंग्रजी बोलू शकता पटकन। तर हे त्याचं काही दिलेलं आहे मराठीमध्ये। तर हे मराठी वाचणं इम्पॉर्टंट आहे का मित्रांनो? या पुस्तकातला एकूण एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, इवन मराठीसुद्धा खूप महत्त्वाची आहे। कारण जेव्हा तुम्ही मराठी वाचत असताना त्याच्यामध्ये, कारण हे पुस्तक जे कोणी वाचायला घेतील ते मराठी माध्यमातले लोक असतील, तर हे जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल, तर याच्यामध्ये मराठीपासून सुरुवात केलेली आहे। म्हणजे मराठीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, काही मोटिवेशनल गोष्टीसुद्धा आहेत, जेणेकरून तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी नेहमीच प्रेरित राहाल। तर हे मराठीतलं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर तुम्ही हे मराठी सुद्धा वाचा याच्यातली, आणि मी सुद्धा वाचलेली आहे। हे पुस्तक जवळपास मी 3दा वाचलेलं आहे। तर तुम्ही म्हणाल 3दा कसं वाचलं? जेव्हा मला बाहेर देशात जायचं होतं, तेव्हा माझी इंग्रजी चांगली नव्हती, म्हणजे तेव्हा मला समजत होती इंग्रजी। आता हे सगळेच लोक, आता जे कोणी व्हिडिओ बघतील ना, ते म्हणतील की मला इंग्रजी बिलकुल समजते, समोरचा काय बोलतो आहे। मी सुद्धा जेव्हा आता मी जर इंग्रजीत बोलायला सुरुवात केलो, दादा तू जेही इंग्रजी बोलत आहेस ते मला सगळीची सगळी इंग्रजी समजते, पण
मी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो तर मला सेंटेन्स फॉर्मेशन होत नाही. तर मित्रांनो, सेंटेन्स फॉर्मेशनसाठी वेळ लागतो. म्हणजे तुम्ही जर विचार कराल मी आता हे पुस्तक वाचायला घेतलं आणि बरोबर 8 दिवसात 15 दिवसात मी इंग्रजी बोलायला शिकेन, पॉसिबल नाही मित्रांनो. तर या पुस्तकाला तुम्ही किती वेळ देऊ शकता. मी जेव्हा सुरुवातीला मला बाहेर देशात जायचं होतं तर हे पुस्तक मी सुपरफिशियली वाचलं होतं. सुपरफिशियली म्हणजे की वरवर वाचलेलं होतं आणि मला बरीच कल्पना येऊन गेली होती की इंग्रजी आपल्याला कशी बोलायची आहे. पण नुसता या पुस्तकातूनच झालं नाही असं म्हणत नाही मी. म्हणजे या पुस्तकाने खूप मदत केली मला. बट जेव्हा म्हणजे सेंटेन्स मी बोलायचो तर मी काय केलं होतं, तुम्हाला जसं बोललो मी हे 3दा वाचलेलं आहे. तुम्ही जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा वाचाल तेव्हा तुम्हाला पुस्तक समजेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा वाचाल ना तर त्याचं आकलन व्हायला होईल. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल ना तर तुम्हाला याच्यातले जेही सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस तुम्हाला पाठांतर होतील आणि ते सेम सेंटेन्सेस तुम्ही वापराल. आणि या पुस्तकाला मी फक्त 1च तास द्यायचो. म्हणजे मी जेव्हाही MBBSच्या फर्स्ट इयरला होतो आणि इवन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा फर्स्ट सेमिस्टर होतं त्यावेळेससुद्धा मी हे पुस्तक 1 तास तरी वाचायचो. म्हणजे संध्याकाळी झोपायच्या आधी म्हणा किंवा मी स्वयंपाक करतो आहे अशा वेळेससुद्धा मी हे पुस्तक वाचलेलं आहे. म्हणजे माझं जुनं जर पुस्तक तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे आता आहे नाही ते माझं जुनं पुस्तक मी कोणाला तरी दिलं ते, कारण मी त्याच्यातून शिकलेलो होतो. तेव्हा मला वाटलं की आपल्याला काही गरज नाही आहे पुस्तकाची. पण नंतर आता जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला मग मी माझ्या भावाला दाखवलं होतं. तो म्हणाला की मला शिकायचं आहे, मला ते पुस्तक घ्यायचं आहे. तर हेच ते पुस्तक आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगतो हे पुस्तक कसं वाचायचं. आता मी जसं तुम्हाला बोललो की मराठीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मराठीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मराठीसुद्धा तुम्ही वाचा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काळ व त्यांचे उपयोग हा 5व्या नंबरचा चॅप्टर आहे. खूपच इम्पॉर्टंट. इंग्रजीत वापरतो. जसं की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही टूथपेस्ट, टूथब्रश हे काही मराठी शब्द नाही आहेत. आपण कधीच म्हणत नाही की मी त्याला काय म्हणतात मंजन किंवा ब्रशला काय म्हणतात मराठीमध्ये कमेंट करा खाली. तर ब्रश ह्या अशा शब्द जे आहेत ते आपण मराठीमध्ये न वापरता आपण इंग्रजीमध्ये वापरतो. म्हणजे आपण इंग्रजीचा इतका जास्त वापर करतो. इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे. म्हणजे मराठीसारखीच तुम्ही इंग्रजीला शिकू शकता. इंग्रजी काही खूप कठीण नाही मित्रांनो. माझ्या तरी मध्ये कठीण नाही, पण सुरुवातीला कोणतीही भाषा शिकताना ही कठीणच असते. म्हणजे जर आता तुम्ही MPSC मध्ये मराठी व्याकरण वाचत असाल, इव्हन आपण मराठी असून सुद्धा मग आपल्याला मराठी व्याकरण कठीण जाते. कारण भाषा ही सुरुवातीला कठीणच असते. पण जेव्हा तुम्ही कोणतीही जर्नी स्टार्ट करता ही सुरुवातीला खूप कठीण असते मित्रांनो. पण ती जर्नीच्या जेव्हा तुम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचता तेव्हा तुम्हाला वाटते की नाही आपण आत्तापर्यंत जेवढी जर्नी केली ती आत्तापर्यंत जो सगळा प्रवास होता तो एकदम थोडासा खडतड होता, पण इथे आल्यानंतरचा जो आनंद तुम्हाला मिळतो तो खूप मोलाचा असतो मित्रांनो. तर इंग्रजीचे तसंच आहे. थोडंसं लोकेशन चेंज करतो. तर इंग्रजीचं सुद्धा तसंच आहे मित्रांनो की तुम्ही जर आता शिकत असाल, म्हणजे तुम्ही या पुस्तकातून शिकत असाल तर सुरुवातीला तुम्हाला इंग्रजी तुम्हाला कठीण वाटेल. पण तुम्ही जेव्हा हळूहळू तुम्हाला ते 8-15 दिवस झाले किंवा 1 महिना झाला त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स येईल की जे काही मी न्यूजवर ऐकतो आहे किंवा काही इंग्रजी मूव्हीज बघतो आहे, ह्या सगळे इंग्रजी मूव्हीज किंवा त्यांचं जे कन्व्हर्सेशन आहे ते मला समजतं आहे. कारण तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन होत आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी हळूहळू रिव्हील करतो तुम्हाला. तर ही पुस्तक वाचताना तुम्हाला जे सुरुवातीचे 12 म्हणजे सुरुवातीचे जे चॅप्टर्स आहेत, मराठी तर वाचायचीच आहे याच्यातली, बट वाक्याचे जे प्रकार आहेत, काळ व त्याचा उपयोग हे जे आहेत आणि त्याच्यानंतर क्रियापदाची जे रूपे, हे जे 2 जे चॅप्टर आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे 5वा आणि 6वा हे जे चॅप्टर्स आहेत इथे दिले, 5वा आणि 6वा हे जे 2 चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे हे जर तुम्ही केलेत तर तुम्हाला इंग्रजी बोलताना सेंटेन्स कसे फॉर्म करायचे हे तुम्हाला म्हणजे एक बेसिक येऊन जाईल. आणि हे बेसिक आल्यानंतर तुम्हाला इंग्रजी इतकी चांगली बोलता येईल. म्हणजे मी तरी म्हणतो, म्हणजे मी 5 ते 7 वर्गापर्यंत मराठी मीडियमला होतो आणि त्याच्यानंतर मी सेमी इंग्लिशला गेलो. सेमी इंग्लिश म्हणजे फक्त काय, इंग्रजी सायन्स आणि मॅथ्स हे इंग्रजीमध्ये असतात, पण शिकवणारे जे मास्टर असतात ते मराठीतच असतात, ते मराठीतच बोलतात. फक्त लिहायचं जे असते ते इंग्रजीमध्ये असते. बस एवढंच असते. मी जेव्हा शिकत होतो 8 ते 12पर्यंत जेही माझं सायन्स होतं त्या सायन्समध्ये मला इंग्रजी होती पण बोलता येत नव्हतं. कारण कधीच मला ती अपॉर्च्युनिटी भेटली नाही बोलण्यासाठी लोकांसोबत, किंवा कोणी होतं नाही कन्व्हर्सेशन करण्यासाठी. पण आता आपल्याकडे इतके वेज आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑनलाईन गोष्टीज आहेत, त्या ऑनलाईन सगळ्या तुम्ही उपयोग करू शकता. तर
तुम्हाला काही प्रश्न असतील ना या पुस्तकाबद्दल किंवा कोणत्या पुस्तकाबद्दल, मी हाच पुस्तक म्हणत नाही तर 70 पेजेस वाचतो, कारण ते पुस्तक ऑलरेडी वाचून चुकलेलं आहे. तर तुम्हाला हे इतकी मोठी बुक दिसेल आता, ही जे सलाम चौसची जे पुस्तक आहे हे इतकी मोठी बुक दिसेल आणि एकूण पेजेस आहेत त्याचे 500 जवळपास, म्हणजे 450च्या वरतीच पेजेस आहेत. तर तुम्हाला वाटेल ही पुस्तक माझी केव्हा वाचून होईल. मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही टार्गेट ठेवा की एका दिवशी मला 5च पेजेस वाचायचे, तुम्ही 5च पेजेस वाचा, पण इतके छान वाचा की ते तुमच्या मनात भरले पाहिजे. तसंच असते मित्रांनो, कोणताही अभ्यास सुरुवातीला करताना मला हाही पुस्तक वाचताना सुरुवातीला वाटायचं अरे यार हे काय वाचतोय यार, मला समजून नाही राहिला. पण जेव्हा आता एकदा दोनदा माझे त्या रीडिंग झाल्या, आता तिसऱ्यांदा जेव्हा रीडिंग करतो तर मला वाटतं की हे मी ऑलरेडी वाचून चुकलेलो आहे. तर कोणताही अभ्यास करताना असंच असतं मित्रांनो. तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे चायनाचे व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू राहतील, म्हणजे या नेक्स्ट रविवारपासून ती सिरीज सुरूच राहील जे मी सध्या सिरीज करतो आहे. आत्ता सध्या तरी चायनाची सिरीज सुरू राहील 2 महिने, कारण मी थोडासा बिझी आहे, मला वेळ नाही आहे. जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी अशा प्रकारचे कधी व्हिडिओज बनवतो आणि तुमच्यासाठी घेऊन येतो खास. तर मला तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. त्याच्यानंतर ते जे मी बनत होतो की चायनाचे व्हिडिओ सुरू राहतील, त्याच्यानंतर मग एक नवीन सिरीजला सुरुवात करणार आहे. ते सिरीज मी तुम्हाला जानेवारीच्या 1 तारखेपासून त्याची सगळी पूर्वतयारी तुम्हाला दिसायला सुरू होऊन जाईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी भेटतो परत असायचे काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलला बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.